नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील देवगोई घाटात झालेल्या अपघातात 2 विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे। या बसमध्ये विद्यार्थी 54 जखमी असून त्यात 2 विद्यार्थी गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत। एक 14 वर्षाचा मुलगा तर एक 15 वर्षाची मुलगीच्या या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील जयभवानी अनुदानित आश्रम शाळेचे मेहुणबारा हे विद्यार्थी होते। सातपुड्याच्या दुर्गम भागातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मेहुणबारा आश्रम शाळेत आहेत। दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा शाळेत जात होते। शाळा प्रशासनाच्या वतीने 2 बस आणि 1 ट्रकमधून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होते। या मिनी बसची क्षमता 30 विद्यार्थ्यांची आहे। मात्र 56 विद्यार्थी, 1 शिपाई, 1 शिक्षक आणि वाहक असे या बसमध्ये 57 लोक होते। चालकाच्या वाहनावरून नियंत्रण सुटल्याने 100 ते 120 फूट दरीत बस कोसळली आहे। त्यामुळे या आश्रम शाळेच्या हलगर्जीपणामुळे 2 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या देखील हलगर्जीपणा म्हणावा लागेल। जिल्ह्यातून अवैध होत असलेली वाहतुकीवर कुठलाच नियंत्रण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नाही आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील किती विद्यार्थी जिल्हाबाहेर शिक्षणासाठी बाहेर याची माहिती जिल्हा प्रशासनाला नाही आहे। या अपघातातील सध्या 37 विद्यार्थी अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 18 विद्यार्थी नंदुरबारच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत। घटनास्थळावरून 6 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तर मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या शवविच्छेदन देऊन करून त्यांच्या परिवाराला दिले जाणार आहे। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा।